चंद्रपुरातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या नवजात बालक विक्री प्रकरणानं जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडवली असून या प्रकरणामागे केवळ बाळ विक्रीच नव्हे तर मानवी तस्करी, अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण किंवा संघटित गुन्हेगारीचं जाळं कार्यरत आहे का याचा सर्वकष तपास करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे। आमदार डॉक्टर मनीषाताई कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गोमती शारदा मनोहर पाचभाई यांनी शेकडो महिला शिवसैनिकांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशीचं निवेदन सादर केलं। शिवसेनेने प्रशासनाकडे वर्षभरातील 200हून अधिक बेपत्ता अल्पवयीन मुलामुलींच्या प्रकरणांचा फेरतपास करण्यासह शहरातील हॉटेल्स, लॉज आणि संशयित ठिकाणांवर विशेष तपासणी मोहीम राबविण्याची मागणी केली आहे। संवेदनशील भागात पोलीस गस्त वाढवून या संपूर्ण प्रकरणात कोणत्याही आरोपीला राजकीय संरक्षण न देता कायद्याच्या चौकटीत कठोर कारवाई करण्यात यावी अशी भूमिका निवेदनातून स्पष्ट करण्यात आली। तसंच या गंभीर प्रकरणाबाबत यापूर्वीच प्रशासनाला इशारा दिल्याचाही दावा करण्यात आला आहे। यावेळी गोमती पाचभाई यांनी महिला आणि बालकांच्या सुरक्षेशी संबंधित गुन्ह्यांबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचं ठामपणे सांगितलं। या प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण, आर्थिक हितसंबंध कोणाचे आहेत आणि संपूर्ण नेटवर्क किती व्यापक आहे याचा कसून तपास करून प्रत्येक दोषीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली। यावेळी मेघा अक्केवार, सीमा मेश्राम, मनीषा यामावार, मंगला कन्नमवार यांच्यासह शेकडो महिला शिवसैनिक उपस्थित होत्या। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या साधारण वर्षभरापासून 200 पेक्षा अधिक अल्पवयीन मुली व मुले बेपत्ता झाल्याच्या घटना या पोलीस विभागाकडे नोंदणीकृत करण्यात आलेल्या आहे। या घटनांच्या संदर्भात आम्ही गेल्या 29 जूनला जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन अनेक संशयास्पद बाबींची त्यांना सूचना दिली होती। त्यानंतर लगेचच काल 1 जुलैला काही नवजात शिशूंना एका अल्पवयीन मुलीच्या बाळाला विक्री करत असताना नागपूरला गेल्या महिन्यात जी नोंद करण्यात आली होती, गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती, त्या गुन्ह्यामध्ये 2 महिलांना अटक करण्यात आली। या महिला एका राजकीय पक्षाशी संबंधित आढळून आलेल्या असून त्या महिलांना राजकीय संरक्षण मिळू नये व त्यांची कसून चौकशी व्हावी व जिल्ह्यामध्ये या ज्या घटना सुरू आहेत, या अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे वेगवेगळे गुन्हे जे दाखल होत आहेत त्यामध्ये सुद्धा यांचा काही सहभाग आहे का, अल्पवयीन मुलींना फूस लावण्यामध्ये या कुठे आढळून येतात का याची कसून चौकशी होण्याकरिता आम्ही आज जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे। महाराष्ट्राचे आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची महाराष्ट्रातील महिलांना सुरक्षितता देण्याची नेहमीच प्राथमिकता आहे। म्हणून आम्ही या प्राथमिकतेच्या अनुषंगाने नेहमीच शिवसेनेच्या माध्यमातून जनता व प्रशासनाच्या मधली दरी कमी करण्याचा प्रयत्न करीत असताना आज भलेही या राजकीय पक्षाशी संबंधित महिलांना अटक झालेली असेल तरी त्यांना कुठलेही राजकीय संरक्षण दिला जाऊ नये याची खबरदारी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घ्यायला हवी व त्यांचा कुणी आका आहे का, त्यांच्या माध्यमातून विविध हॉटेल्समध्ये काही वेगवेगळे व्यवसाय सुरू आहेत का, त्यांच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींना राजकीय नावावर जोडून त्यांना वेगळ्या मार्गाने कुठे लावल्या जात आहे का याचा शोध घेणे खूप आवश्यक झाले आहे। आणि त्यासाठीची विनंती करण्यासाठी आज आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून चंद्रपूर शहरातील शेकडो महिलांसहित जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी केलेली आहे।